या अगोदरच्या भागामध्ये आपण द मस्क्युलर सिस्टीम अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बीइंग्स या पाठामधील मस्क्युलर सिस्टीम म्हणजे स्नायू संस्था या भागाची माहिती या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे. यानंतर या भागामध्ये आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम हा घटक अभ्यासणार आहोत. डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे काय? तर डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचन संस्था. लेट्स रिकॉल what happens to the food we eat inside our body. आपण जे अन्न खातो ते आपण खाल्लेल्या अन्नाचं शरीरामध्ये काय होतं, and does this food mix as it is with the blood. आणि आपण खाल्लेलं जे अन्न आहे ते अन्न जसेच्या तसं रक्तात मिसळतं का, या प्रश्नांची उत्तरं आपण शोधणार आहोत. Conversion of food into a soluble form and its absorption into the blood is called digestion. आपण जे अन्न खातो त्या खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर विद्राव्य अशा पातळ अशा घटकामध्ये होणं आणि ते रक्तात मिसळणं या क्रियेलाच काय म्हटलं जातं? डायजेशन म्हणजेच अन्नपचन असं म्हटलं जातं. The digestive system consists of the alimentary canal and digestive glands. आता या पचन संस्थेमध्ये alimentary canal म्हणजे अन्ननलिका व digestive glands म्हणजे पाचक ग्रंथी यांचा समावेश होतो. The total length of alimentary canal is about 9 meters. अन्ननलिकेची एकूण लांबी ही किती? 9 मीटर इतकी आहे. Its main parts are the mouth. जे महत्त्वाचे घटक आहेत ते म्हणजे माउथ, फॅरिंग्स, इसॉफगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन, रेक्टम अँड एनस. या अन्ननलिकेमध्ये पचन संस्थेमध्ये जे महत्त्वाचे भाग आहेत त्यामध्ये माउथ, alimentary canal, pharynx, esophagus, stomach, small intestine, large intestine, rectum and anus यांचा समावेश होतो. The salivary glands, liver and pancreas are the digestive glands connected to the alimentary canal. salivary glands, लाळ ग्रंथी, लिव्हर, यकृत, पॅनक्रियास, स्वादुपिंड या ज्या काही पाचक ग्रंथी आहेत त्या पाचक ग्रंथी अन्ननलिकेशी ठराविक ठिकाणी जोडलेल्या असतात. डिफरंट ऑर्गन्स ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम सिस्टमॅटिकली परफॉर्म द फंक्शन्स ऑफ डायजेशन. या पचन संस्थेतील जी वेगवेगळी इंद्रिय आहेत ती इंद्रिय अन्नपचनाचे काम हे पद्धतशीरपणे करत असतात. There are different stages in the process of digestion of food, and at each stage there is a different organ of the digestive system which perform its specific role. या विविध टप्पे जे आहेत अन्नपचनाचे त्या अन्नपचनाच्या प्रत्येक टप्प्यावर जे इंद्रिय आहेत ते काम करणारे इंद्रिय वेगळे आहेत आणि त्या विशिष्ट टप्प्यावरील ती इंद्रिय जी आहेत ती आपले काम सुरळीतपणे पार पाडत असतात. लेट अस स्टडी the structure and function of each organ of the digestive system. आपण आता या पचन इंद्रियामधील त्यांची रचना आणि कार्य यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. फर्स्ट, टीथ. दात. The process of digestion begins with the function of the teeth in the mouth. आता अन्नपचनाची जी सुरुवात आहे, डायजेशनची जी सुरुवात आहे ती कुठे होते? आपलं जे तोंड आहे त्या मुखातील आपल्या दातांच्या पासून सुरुवात होत असते. There are
4 types of teeth, namely incisors, canines, premolars and molars. 4 प्रकारचे दात आहेत, ज्यामध्ये इन्सिसर्स म्हणजे पटाशीचे दात, कॅनाइन्स म्हणजे सुळे, प्रीमोलार्स दाढा अँड मोलार्स दाढा आणि उपदाढा यांचा समावेश होत असतो. ईच टाइप्स ऑफ टूथ हॅज अ स्पेसिफिक फंक्शन. प्रत्येक दाताचं हे वैशिष्ट्यपूर्ण असं कार्य असतं. Each tooth is covered by hard substance called enamel. प्रत्येक दातावर एनॅमल या पदार्थाचं कठीण असं आवरण असतं. एनॅमल इज मेड ऑफ कॅल्शियम सॉल्ट. आणि एनॅमल जे आहे कॅल्शियमच्या क्षारापासून बनलेलं असतं. सलाइवा contains an enzyme called ptyalin or salivary amylase. लाळेमध्ये टायलिन अमायलेज नावाचं काय असतं, एन्झाईम म्हणजे विकर असतं. टायलिन कन्वर्ट स्टार्च इंटू शुगर कॉल्ड माल्टोज. आणि हे टायलिन या स्टारचं रूपांतर, जे पिष्टमय पदार्थ आहेत त्याचं रूपांतर माल्टोजच्या मध्ये करत असतं. या ठिकाणी दातांची रचना आपल्याला दिलेली आहे. इन्सिसर्स, कॅनाइन, प्रीमोलार अँड मोलार. अशा पद्धतीनं दातांची रचना आपल्याला दिसून येते. लर्न अ न्यू वर्ड. नवीन शब्दांची माहिती बघा. एन्झाइम्स. एन्झाइम्स आर सबस्टन्स secreted in the body of an organism which bring about specific chemical reactions. They act as catalyst. Digestive enzymes of the digestive system bring about changes in the food materials. सजीवांच्या शरीरात विशिष्ट रासायनिक प्रक्रिया घडून आणणारा पदार्थ म्हणजे एन्झाइम्स. आणि या पचन संस्थेतील हे जे पदार्थ विकर आहे, हा जो एन्झाइम्स आहे, हा खाद्यपदार्थामध्ये बदल घडून आणतो आणि उत्प्रेरकाचं कार्य करत असतो. मेटाबॉलिक प्रोसेसर्स आर इम्पॉसिबल विदाउट एन्झाइम्स. आणि या विकरांशिवाय चयापचयची जी क्रिया आहे ती क्रिया शक्य होत नाही. एन्झाइम्स आर अ स्पेसिफिक टाईप ऑफ प्रोटीन्स. दे आर मोस्ट ॲक्टिव्ह ॲट नॉर्मल बॉडी टेम्परेचर. आणि एन्झाइम जे आहेत, विकर जे आहेत, ही एक प्रकारची प्रथिने असतात आणि ही प्रथिने सर्वसाधारण तापमानाला जास्त क्रियाशील असतात. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोकं चालवा. ड्युरिंग डायजेशन डज ऑल द फूड दॅट वी हॅव इटन गेट कन्व्हर्टेड इन टू युजफुल न्यूट्रिटिव्ह सबस्टन्सेस. आपण जे अन्न खातो त्या अन्नाचे पचन होताना सर्वच अन्नाचे पोषक पदार्थात रूपांतर होत असेल का? तर सर्वच पदार्थाचं पोषक पदार्थामध्ये रूपांतर होत नाही. जे वेस्ट मटेरियल असतं ते वेस्ट मटेरियल बॉडी जे एनस आहे त्याद्वारे बाहेर टाकण्याचं सुद्धा कार्य केलं जातं. या ठिकाणी डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या प्रत्येक भागाबद्दल आपण इथं माहिती दिलेली आहे, ती अभ्यासणार आहोत. माउथ, फर्स्ट part of digestive system. Mouth. Digestion of food begins in the mouth. Food is chewed with the help of teeth into very small pieces. आपण म्हटलं डायजेशनची सुरुवात ही आपल्या तोंडाद्वारे होत असते आणि तोंडात जेव्हा आपण अन्न घेतो पहिला तेव्हाच पचनक्रियेला सुरुवात होत असते. आणि हे जे अन्न आपण तोंडात घेतो ते अन्न चावण्याचं कार्य दाताद्वारे केलं जातं आणि त्याची छोटी छोटी बारीक तुकडे करण्याचं काम या दाताद्वारे केलं जातं. सॅलिव्हरी ग्लँड्स म्हणजे लाळ ग्रंथी. सॅलिव्हा इज प्रोड्यूस्ड इन द सॅलिव्हरी ग्लँड्स इन द माउथ कॅव्हिटी.
घशाजवळ जिभेखाली असलेल्या वेगवेगळ्या ग्रंथीमध्ये लाळ तयार होत असते. लोकेटेड इन द फ्रंट ऑफ द इयर्स नियर द pharynx and below the tongue. It is carried to the mouth via ducts. आणि तिथून नलिकेतून ही जी लाळ आहे ती तोंडात येत असते. इट मिक्स्ड विथ द फूड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ च्युइंग. आणि ही लाळ आपण जेव्हा चावण्याची प्रक्रिया करत असतो तेव्हा ती लाळ ही अन्नामध्ये मिसळली जाते. त्यानंतर आहे इसॉफगस, ग्रासिका. It is a tube leading from the pharynx to the stomach. It pushes the food towards the stomach. ही नळी घशापासून जठरापर्यंत असते आणि तिथून अन्न जे आहे ते पुढे ढकलण्याचं कार्य हे ग्रासिका करत असते. pharynx or throat. The esophagus and trachea open into the pharynx. अन्ननलिका व श्वासनलिकेचं जे तोंड आहे ते घशात म्हणजेच ग्रसणीमध्ये उघडत असतं. त्यानंतर लिव्हर. लिव्हर म्हणजे यकृत. द लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी. आपल्या शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी म्हणजे लिव्हर, यकृत. इट हॅज अ रिच सप्लाय ऑफ ब्लड. यकृताला भरपूर रक्तपुरवठा होत असतो. इट्स मेन फंक्शन इज स्टोरेज ऑफ ग्लुकोज. यकृताचं जे महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे ग्लुकोजचा साठा करणं हे मुख्य कार्य आहे. द गॉल ब्लॅडर इज सिच्युएटेड बिलो द लिव्हर. यकृताच्या खालच्या बाजूस गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशय असतं. इट स्टोअर्स द बाईल. आणि यामध्ये पित्तरस साठवला जातो. डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रेटेड बाय द लिव्हर व्हेन बाईल इज कॅरीड इन टू द स्मॉल इंटेस्टाईन. इट मिक्स विथ द फूड देअर अँड हेल्प्स इन द डायजेशन ऑफ फॅट्स. जेव्हा हा पित्तरस लहान आतड्यात पोहोचतो तेव्हा तेथील अन्नात मिसळतो व अन्न पचन होण्यास सुलभ होतं. स्निग्ध पदार्थाच्या पचनात सुद्धा पित्तरसामुळे मदत होत असते. बाईल कंटेन्स बाईल सॉल्ट. पित्तरसात काय असतात? क्षार असतात. त्यानंतरचा जो पार्ट आहे तो म्हणजे पॅनक्रियाज. पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड. द पॅनक्रियाज सिक्रेट्स द पॅनक्रियाटिक ज्यूस दॅट कंटेन्स व्हेरियस एन्झाईम्स. स्वादुपिंडातून स्वादुरस नावाचा रस जो आहे तो स्त्रवतो. त्यात अनेक विक्र असतात, एन्झाईम्स. आपण एन्झाईम्सबद्दल आत्ताच माहिती बघितली की एन्झाईमशिवाय चयापचयाची प्रक्रिया कशी आहे? इम्पॉसिबल आहे. मेटाबॉलिक प्रोसेस आर इम्पॉसिबल विदाउट एन्झाईम्स. या विक्रांशिवाय चयापचयाची प्रक्रिया ही होऊ शकत नाही. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे स्टमक, म्हणजे आपलं जठर. The large sac-like part of the alimentary canal is called the stomach. अन्ननलिकेच्या मोठ्या पेशवीसारख्या भागाला जठर असं म्हटलं जातं. The gastric glands of stomach secrete gastric juice. जठरातील ज्या जठर ग्रंथीमधून काय होतो? जठर रस हा स्त्रवत असतो. Food that has entered stomach is churned. जे जठरात अन्न येतं ते अन्न हे येथे घुसळलं जातं. 3 components of gastric juice, namely hydrochloric acid, pepsin and mucus, are mixed with food here and it becomes acidic. जठरामध्ये जेव्हा अन्न येतं तेव्हा या अन्नामध्ये 3 प्रकारचे ज्यूस मिसळले जातात, ज्यामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन आणि म्युकस हे जठररसामध्ये मिसळतात आणि अन्न हे कसं होतं? ॲसिडिक म्हणजेच आम्लधर्मी होत असतं. मेनली प्रोटीन्स आर डायजेस्टेड इन द स्टमक. जठरात मुख्यतः प्रथिनांचं विघटन होत असतं. ड्यू टू द churning and the action of gastric juice, food becomes a semi-solid slurry which is slowly pushed into the small intestine. आणि या खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचक रसाचं मिश्रण तयार होतं
ते पातळ मिश्रण लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकललं जातं. यानंतरचा भाग म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन, लहान आतडे. द स्मॉल इंटेस्टाईन इट अबाउट 6 मीटर लॉंग. लहान आतडे जे आहेत ते सुमारे 6 मीटर यांची लांबी असते. मोस्ट ऑफ द डायजेशन अँड अब्झॉर्प्शन ऑफ फूड टेक प्लेस हिअर. अन्न पचनाचे मध्ये जे महत्त्वाचं कार्य आहे यामध्ये अन्नाचं पचन आणि शोषण यामध्ये होत असतं. 3 डिफरंट डायजेस्टिव्ह ज्युसेस आर मिक्स्ड विथ द फूड इन द स्मॉल इंटेस्टाईन. लहान आतड्यामध्ये सुद्धा 3 प्रकारचे पाचक रस मिसळतात. Absorption into the blood of nutrients obtained by the digestion of food also occurs in the small intestine. अन्नपचनातून मिळालेले जे पोषक पदार्थ आहेत ते रक्तात शोषण्याचं काम या लहान आतड्यामधून होत असतं. त्यानंतरचा घटक आहे लार्ज इंटेस्टाईन, म्हणजे मोठी आतडे. यांचा आकार, द लार्ज इंटेस्टाईन इज अबाउट 1.5 मीटर लॉंग. यांचा आकार हा सुमारे 1.5 मीटर असतो. ओनली वॉटर इज ॲब्झॉर्ब इन द लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईनमध्ये फक्त पाणी शोषून घेतलं जातं. अ स्मॉल पार्ट कॉल्ड अपेंडिक्स इज अटॅच टू द फर्स्ट पार्ट ऑफ लार्ज इंटेस्टाईन. या मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला अपेंडिक्स नावाचा छोटा भागात जोडलेला असतो. अनडायजेस्टेड remains of the food digested in the small intestine enter the large intestine. लहान आतड्यामध्ये अन्नाचे पचन झाल्यानंतर जो न पचलेला भाग असतो, जो शिल्लक राहिलेला वेस्ट मटेरियल असतं, ते वेस्ट मटेरियल हे मोठ्या आतड्यात येत असतं. अनडायजेस्टेड मटेरियल इज थ्रोन आउट ऑफ द बॉडी थ्रू द एनस. आणि अन्नपचनाच्या प्रक्रियेनंतर उरलेलं जे पदार्थ आहेत ते एनसद्वारे, गुदद्वाराद्वारे बाहेर टाकण्याचं काम केलं जातं. अशा प्रकारे या ठिकाणी आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम ही वर्क करत असते. नेक्स्ट, इम्पॉर्टंट ग्लँड्स ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम, देअर सिक्रिशन्स अँड फंक्शन्स. पचन संस्थेमधील काही महत्त्वाच्या ग्रंथी, त्यांचं स्त्राव आणि त्यांचं कार्य या ठिकाणी दिलेलं आहे. ऑर्गन दिलेला आहे माउथ. ग्लँड्स म्हणजे ग्रंथी दिलेले आहेत, सलायवरी ग्लँड्स. सिक्रेशन, कोणता पाचक रस स्त्रवतात, सलायवा, टायलिन नावाचा. फंक्शन्स, कार्य काय आहेत बघा. कन्व्हर्शन ऑफ स्टार्च इंटू माल्टोज, पिष्टमय पदार्थाचं रूपांतर माल्टोजमध्ये करणे. नेक्स्ट, ऑर्गन आहे स्टमक. ग्लँड्स आहेत गॅस्ट्रिक वॉल, जठरभित्तिका. पाचक रस कोणते कोणते आहेत बघा. सिक्रिशन, गॅस्ट्रिक ज्यूस आपण 3 बघितले होते, हायड्रोक्लोरिक ॲसिड, पेप्सिन अँड म्युकस. फंक्शन्स, कार्य काय आहेत बघा. टू मेक द फूड ॲसिडिक, अन्न हे आम्लयुक्त करणे. ब्रेकडाऊन ऑफ प्रोटीन्स, प्रथिनांचं विघटन करणे. अँड टू प्रोटेक्ट द इन्नर लायनिंग ऑफ द स्टमक फ्रॉम हायड्रोक्लोरिक ॲसिड, जठराच्या आतील अस्त्राच्या हायड्रोक्लोरिक अम्लापासून संरक्षण करणे. त्यानंतर ग्लँड्स आहेत लिव्हर. ज्यूस जे पाचक रस आहेत ते बाईल, पित्तरस. फंक्शन आहेत टू मेक फूड अल्कलाइन, अन्न हे आम्लयुक्त करणे. टू कन्वर्ट लार्ज फॅट पार्टिकल्स इंटू स्मॉल वन्स, जे मोठ्या मेदकणांचं लहान कणात रूपांतर करणे. दुसरा आहे ग्लँड्स पॅनक्रियाज, स्टमकमधले आहेत. सिक्रिशन, पाचक रस आहेत. पॅनक्रियाटिक ज्यूस, ज्यामध्ये ट्रिप्सिन, लायपेज अँड ॲमायलेज. फंक्शन्स टू कन्वर्ट प्रोटीन्स इंटू अमिनो ॲसिड्स, प्रथिनाचं रूपांतर अमिनो आम्लात करणे. टू कन्वर्ट फॅट्स इंटू फॅटी ॲसिड्स अँड ग्लिसरॉल, मेदाचं रूपांतर मेदाम्ल ग्लिसरॉलमध्ये करणे. अँड टू कन्वर्ट कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स इंटू सिम्पल शुगर्स, पिष्टमय पदार्थाचं रूपांतर साखरेत करणे. ऑर्गन आहे स्मॉल इंटेस्टाईन. ग्रंथी आहेत इंटेस्टायनल ज्यूस, आंत्ररस. फंक्शन्स बघा. टू कन्वर्ट प्रोटीन्स इंटू अमिनो ॲसिड्स,
प्रथिनाचं अमायनो आम्लामध्ये रूपांतर करणे, टू कन्वर्ट कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स इंटू ग्लुकोज, पिष्टमय पदार्थाचं ग्लुकोजमध्ये रूपांतर करणे, अँड टू कन्वर्ट फॅट्स इंटू फॅटी ॲसिड्स अँड ग्लिसरॉल, मेदाचं मेदाम्लात व ग्लिसरॉलमध्ये रूपांतर करणे. अशा प्रकारे ऑर्गन, त्यांचे ग्लँड्स, त्यांचं स्त्रवणारा पाचक रस आणि त्यांची कार्ये या ठिकाणी दिलेली आहेत. नेक्स्ट पॉइंट, आर वी पुटिंग आवर हेल्थ ॲट रिस्क, आपण आपले आरोग्य धोक्यात आणत आहोत का? फिजिकल हेल्थ इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट इन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. व्यक्तिमत्व विकासामध्ये शारीरिक आरोग्य अत्यंत महत्त्वाचं असतं. When all organ systems function properly, we say that we are in good health. जेव्हा आपल्या शरीरातील विविध इंद्रिय संस्था या सुरळीतपणे कार्य करतात तेव्हा आपलं आरोग्य चांगलं आहे असं आपण म्हणतो. However, harmful habits like smoking, chewing of tobacco, drinking alcohol affects our health adversely. आपल्याला जे घातक सवयी आहेत, वाईट सवयी असतात, जसे की धूम्रपान करणे, तंबाखू खाणे, मद्यपान करणे यासारख्या घातक सवयी आपलं आरोग्य बिघडवत असतात. इफेक्ट्स ऑफ टोबॅको, अल्कोहोल, स्मोकिंग ऑन द डायजेस्टिव्ह सिस्टीम. तंबाखूचा, दारूचा, मद्यपानाचा, धूम्रपानाचा आपल्या पचन संस्थेवर होणारा परिणाम. इफ वी कंझ्युम any tobacco products, the mouth, pharynx, alimentary canal and other organs of the digestive system cannot function properly. तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थाचं जर सेवन आपण करत असू तर आपले जे अन्ननलिकेतील पार्ट्स आहेत जसे की तोंड, घसा तसेच इतर पचन संस्थेचे जे अवयव आहेत ते व्यवस्थित कार्य करण्याचे होतात. इट कॉजेस प्रॉब्लेम्स लाईक वॉमिटिंग, नौसा अँड हेडॅक. त्यामुळे मळमळ होणे, डोकेदुखी होणे, उलटी होणे असे रोग आपल्याला उद्भवतात. वॉमिटिंग, उलटी होणे, नौसा, मळमळ करणे अँड हेडॅक म्हणजे डोके दुखणे. बिसाइड्स, टोबॅको पार्टिकल्स स्टिक्स टू द टिक, गम्स अँड स्किन ऑफ द माउथ कॅव्हिटी अँड स्लोली कॉज इंजुरी टू दोज पार्ट्स रिझल्टिंग इन देअर डिस्फंक्शन. हे जे तंबाखूजन्य पदार्थ असतात ते तंबाखूचे कण दातामध्ये, हिरड्याला, तोंडाच्या आतील त्वचा यांना चिटकून बसतात व हळूहळू इजा पोहोचून तो भाग खराब करण्याचं काम करतात. दिस कॉजेस स्वेलिंग ऑफ द गम्स अँड पेन वेन मुव्हिंग द जॉज. आणि यामुळे जेव्हा आपण हिरड्यांची हालचाल करतो, जबड्यांची हालचाल करतो तेव्हा त्या हिरड्यांना सूज येते आणि तोंडाची हालचाल करताना आपल्याला वेदना होतात. द pharynx and intestine become inflamed and the condition further progresses into cancer leading to death. आणि घसा तसेच आतड्याचा दाह होतो व पुढे त्याचे रूपांतर कॅन्सरमध्ये होऊन मृत्यूसुद्धा ओढवू शकतो. माय रोल, माझी भूमिका काय बघा. मेकिंग पिक्चर्स अँड स्लोगन्स अगेन्स्ट टोबॅको कन्झम्पशन, स्मोकिंग, ड्रिंकिंग, अल्कोहोल एक्सेट्रा. तंबाखू, धूम्रपान, दारू विरोधी चित्र तयार करून, वाक्य तयार करून शाळा परिसराच्या ठिकाणी लावणे. त्याचबरोबर अँड डिस्प्लेइंग देम इन द क्लासरूम अँड द नेबरहूड. कीपिंग अ वॉच ऑन वेदर वन सराउंडिंग्स आर टोबॅको फ्री. आपला परिसर तंबाखूमुक्त आहे किंवा नाही यावर लक्ष ठेवणे सुद्धा आपलं भूमिका असते. कंपोजिंग अँड ओट अगेन्स्ट addiction and taking the oath in the class and also during assembly. आपण परिपाठामध्ये या समजा आपल्या वर्गामध्ये अशा प्रकारची शपथ तयार करून आपण ती घेणे सुद्धा गरजेचं आहे. त्याचबरोबर मेकिंग पॅरेंट्स अँड टीचर्स अवेअर्स ऑफ सच इन्स्टन्स इन द नेबरहूड. सभोवताली अशा बाबतीत काही घटना घडत असतील
तर आपल्या पालकांना, आपल्या शिक्षकांना सांगणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. 31 मे इज द वर्ल्ड नो टोबॅको डे अँड 7 एप्रिल इज वर्ल्ड हेल्थ डे. 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो, तर 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो.